महाराष्ट्रासाठी हे प्रचंड धक्कादायक आहे। मित्रहो नमस्कार। महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून सत्ता पक्षातले काही आमदार काही मंत्री प्रचंड वादग्रस्त चर्चेमध्ये आलेले आहेत आणि हे सगळं त्यांच्या व्यक्तिगत स्वतः केलेल्या त्यांच्या धक्कादायक वर्तनामुळे, धक्कादायक विधानामुळे, धक्कादायक कृतीमुळे। यात बघा एकनाथ शिंदे गटातील नेत्यांचा अधिक समावेश आहे। अवघ्या महायुतीची प्रतिमा या मंडळींनी डागाळून टाकलेली आहे। मग ते आमदार संजय गायकवाड असो किंवा मंत्री संजय शिरसाट असो, संजय राठोड असो ते मंत्री, किंवा मग दुसरे मंत्री शंभूराज देसाई असो, असे काही नेतेवादाच्या भोवऱ्यामध्ये हे सगळे गुरफटलेले तर आहेत। त्यांच्यामुळं सरकारची आणि मग पर्यायानं भाजपाची सुद्धा मोठी बदनामी झालेली आहे। आणि याच वातावरणामध्ये आता महाराष्ट्राला धक्का बसावा असं एक प्रकरण उजेडात आणलं गेलंय। आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाचा शेवट होत असतानाच गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी अवघ्या राजकारणाची बदनामी करून गेली ही एक घटना मित्रांनो। विधिमंडळाच्या परिसरामध्ये ही अशा पद्धतीची वाईट घटना पहिल्यांदा घडलेली आहे। म्हणजे बघा, जनतेचे प्रश्न सोडवणारं हे पवित्र मंदिर अहो काय काय होऊ लागलं आहे या पवित्र वास्तूत, पवित्र मंदिरात। आता बघा, अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन रमी गेम खेळत असल्याचा दावा या रोहित पवार यांनी केलेला आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा सार्वजनिक केला। अर्थातच राज्यभर याचा संताप व्यक्त होऊ लागला, लोक खवळले, टीकेचा पाऊस पडू लागलाय। अहो शेतकऱ्याची काय अवस्था सुरू आहे आणि महाराष्ट्रात हे कृषी मंत्री काय करीत आहेत सभागृहामध्ये? हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त विधानावरून बघा या आधी सुद्धा टीकेचे धनी झालेले आहेत। शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असताना हे कृषी मंत्री शेतकऱ्यांची टिंगलटवाळी करतात, त्यांना भिकारी म्हणतात। अहो शेतकरी आत्महत्या करीत आहेत हो। वृद्ध शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत आहेत। इतकी विदारक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना कृषी मंत्री सभागृहामध्ये ऑनलाईन रमीचा गेम खेळत असतील तर महाराष्ट्रासाठी हे प्रचंड धक्कादायक आहे। बघा, विरोधकाकडून तर होते टीका, पण आता जनतेतून सुद्धा प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे या घटनेमुळे। महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या काही समस्याच आता उरलेल्या नसाव्यात, कदाचित त्यामुळं सभागृहामध्ये बसून ऑनलाईन रमी खेळण्यासाठी या मंत्र्यांना वेळ मिळत असेल अशा अर्थाची एक उपरोधिक टीका आमदार रोहित पवार यांनी केली। आता बघा, कडक शिस्तीचे म्हणून अजित पवार आपली प्रतिमा दाखवतात की नाही? मग आता त्यांच्या या मंत्र्यांनी सभागृहात केलेला हा उद्योग जर आता म्हणजे यानंतर ते करणार काय? अर्थात हे असं काही नाही वगैरे वगैरे हे आता भलावण होऊ सुद्धा शकते, अजून तरी ती समोर आली नाही। पण रोहित पवार यांनी सार्वजनिक केलेला व्हिडिओ पाहून महाराष्ट्र निशब्द झाला। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, 2 शेतकरी त्यांच्या प्रश्नासाठी लातूरहून मुंबईला चालत आले, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। कोणाचे व्हिडिओ पैशाच्या बॅगेबरोबर दिसत आहेत, कोणी आमदार निवासात मारहाण करतोय, तर कोणी सभागृहामध्ये मोबाईलवर गेम खेळतोय। पण या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद आता जाणार आहे अशी मोठी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी दिली। अहो एवढं तर नाही, संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांनी म्हटलं, माझी खात्रीशीर माहिती आहे की अमित शहा यांनी महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची सूचना केलेली आहे। या यादीमध्ये हे जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आघाडीवर आहे। अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटातल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याबाबत थेट निर्देश दिले आहेत असं देखील राऊत यांनी सांगितलं। म्हणजे बघा, कुठल्या मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख जरी केलेला नसला तरी सुद्धा हे मंत्री कोण असतील याचा अंदाज महाराष्ट्राला आधीच आलेला आहे। सर्वाधिक धक्का एकनाथ शिंदे गटाला बसू शकतो, कारण त्यांच्या मंत्र्यांनी केलेले प्रताप महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहेत। या काही मंत्र्यामुळं भाजपाच्याही प्रतिमेला धक्का लागलेला आहे। त्यामुळं
संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे संबंधित मंत्र्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिल्लीवरून येऊ शकतात मित्रांनो. खरं तर म्हणजे आत्ता या वेळेला येणं हे सुद्धा तसं उशीरच झालेलं आहे. खरं तर हे आधीच व्हायला हवं होतं. शिंदे गटातले आमदार मंत्री प्रचंड वादग्रस्त ठरलेले असताना आता अजित पवार पक्षातील हे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर झालेला हा रमी खेळण्याचा आरोप मोठी खळबळ उडवून देणारा ठरला. त्यांचा तो व्हिडिओ अवघ्या महाराष्ट्राला निशब्द करणारा ठरला. रोहित पवार यांनी केलेला आरोप जर खरा असेल मित्रांनो तर यापेक्षा भयानक, निर्लज्ज आणि धक्कादायक असं दुसरं वर्तन काय असू शकतं हो मित्रांनो. अशा मंत्र्याबद्दल तुम्ही काय म्हणणार कृपया जरूर व्यक्त व्हा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.